हाय फ्रेंड्स, कसे आहात? सर्व मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. चला तर आपण आज शिल्लक राहिलेल्या चपातीपासून खूपच भन्नाट अशी नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा. अशा प्रकारे तुम्ही जर केली ना तर तुम्हाला सारख्या चपात्या शिल्लक ठेवाव्या लागतील. हे बघा, मी चपातीचा छान असा चुरमा बनवून घेतला आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल मी काय बनवते, पण तुम्ही जर अशा पद्धतीने बनवला, मी बनवते त्या पद्धतीने, तर तुम्हाला खूपच आवडेल. त्यासाठी मी बघा कांदे घेतलेत चिरून, एक टोमॅटो, शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण. सर्वप्रथम आपण तेल गरम झालं आहे कढईमध्ये, त्यामध्ये आपण मोहरी टाकत आहोत. मोहरी छान अशी तडतडली की त्यानंतरच आपण जिरे टाकायचे आहेत. जिरे तडतडले की आपण मस्त जो कांदा बारीक चिरून घेतला होता, मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो आपण छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत. खूपच भन्नाट होते बघा नाश्त्याचा पदार्थ. हे बघा, कांदा आपला छान परतून झाला आहे. त्यानंतर मी बारीक चिरलेला लसूण टाकत आहे आणि माझ्याकडे लाल हिरवी मिक्स मिरची होती, तिखट आहे जरा. तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. छान असं आपण परतून घेतो आहे. खूपच भन्नाट चव लागते. त्यानंतर आपण शेंगदाणे टाकणार आहोत आणि छान असे आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. खूपच भन्नाट. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत जा. आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक वेळी अपलोड होणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. त्यानंतर आपण बारीक चिरलेला जो टॉमॅटो आहे तो त्यामध्ये टाकणार आहोत. टॉमॅटोने खूपच सुंदर टेस्ट येते. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही येथे स्किप करू शकता. त्याऐवजी तुम्ही चाट मसाला किंवा लिंबू त्यामध्ये जर तुम्ही पिळलं तर अप्रतिम अशी चव लागते. छान असा आपण टॉमॅटो परतून घेतला आहे. त्यानंतर आपण 1 मिनिटासाठी त्याला मध्यम गॅसवर झाकून ठेवणार आहोत, म्हणजे जो टॉमॅटो आहे तो आपला छान शिजेल. 1 मिनिटानंतर बघा मी झाकण काढलं आहे. त्यानंतर हिंग टाकलं आहे, कारण आपण चपातीचा चिवडा बनवतो आहे, मग पचायला एकदम छान आणि सोपं होईल. छान असं परतून घ्यायचं आहे. खूप सुंदर होते. अशा प्रकारे खरंच एकदा करून बघा. आणि रेसिपी जरा जरी आवडली तर पटकन एक लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकन प्रेस करा आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही. आणि छान अशी कमेंट करायची आहे. काय होतं, त्यानंतर मी हळद टाकली आहे. चपात्या शिल्लक राहिले की नाही की मला असं वाया घालवायला आवडत नाही. त्यानंतर आपण चटपटीतपणासाठी थोडीशी रंग येण्यासाठी लाल मिरची आणि थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि थोडं पाणी, म्हणजे जे मसाले आहेत ना ते छान असे भाजून निघतील. आणि आपल्याला वरणाच्या चपातीला, म्हणजे जे चपातीचा चुरा आहे त्याला पाणी टाकायची काही आवश्यकता नाही. त्यानंतर 1 मिनिटासाठी पुन्हा झाकण ठेवूयात. झाकण आपण काढलं आहे बघा. छान असा आपला मसाला पण छान एकजीव झाला आहे. त्यातली चव त्यामध्ये उतरली आहे. छान असं बघा हलवून घ्यायचं आहे. पूर्ण कोरडं करायचं नाही, कारण जर आपण असंच जर चिवडा टाकला चपातीचा, चिवडा आपण जे चपातीचा चुरा केला आहे तो जर टाकला तर एकदम कोरडा होईल. मग असाच ओलसर असताना आपण त्यामध्ये टाकूयात आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. खूप सुंदर होतो. काय होतं, चपाती वाया घालवायची नको वाटतं, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. त्याचा वापर करावा, कारण काय होतं गरिबांना ते सुद्धा मिळत नाही, मग आपल्याला मिळतं आहे म्हणून मला ते टाकून द्यायला अजिबात आवडत नाही. हे बघा किती सुंदर रंग आला आहे आणि चव तर एक नंबरच झाली आहे आपल्या चपातीच्या चिवड्याची. त्यानंतर माझ्याकडे शेव होती, ती अशी वरनं टाकली आहे. अगदी भन्नाटच दिसायला पण आणि चव पण एक नंबरच. त्यानंतर आपण बघा प्लेटमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते आहे. किती सुंदर झाला आहे बघा. अगदी बघता क्षणी खाऊ वाटेल अशी अप्रतिम अशी चव. अशी आपली चपातीच्या चिवड्याची रेसिपी. त्यानंतर माझ्याकडे बारीक शेव होती, ती पण मी वरनं टाकली आहे.
माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, तुम्ही कोथिंबीर वरनं टाकली तरी अजूनच छान लागेल, खूप छान चव लागेल. हे बघा आपला चपातीचा चिवडा तयार आहे खाण्यासाठी. चला तर पटकन एक लाईक करा, कमेंट करा, हाईप करा आणि शेअर करा रेसिपी. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. पुढच्या रेसिपीसाठी तयार. बाय बाय.